हाय, हॅलो, नमस्कार. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आजचा व्लॉग आहे ना, तो ट्रॅव्हलिंग व्लॉग आहे. सकाळचे 5:30 वाजलेले आहे आणि आता सूर्यनारायणाचं जे आहे ते आगमन होणारच आहे. तर बघा, आता तुम्ही म्हणत असाल की आजच्या ब्लॉगमध्ये नेमकी कसली ट्रॅव्हलिंग आहे, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. सकाळी छान असं तयार होऊन ना आम्ही निघालो होतो रिसॉर्टला. तर हा जो आहे ना व्हिडिओ उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधला आहे. तर इथं गेल्यानंतर नाही आता हे बघा, कामं कायमचे चालू असतात. आता आपण जसे गावाकडले लोकं, शहरातले लोकं तर कंटिन्यू इकडे-तिकडे फिरायला जात असतात. मुलं पैसा आज आहे, म्हणजे आज कमी आहे, उद्या जास्त असेल किंवा काय सांगता येतं याच्यापेक्षा कमी पण असू शकतो. पण मुलांचं बालपण पुन्हा भेटत नाही. मुलांना म्हणजे आपल्याला लहान असताना आपल्याला जे भेटलं नाही ना, ते आपल्याला आत्ता भेटू शकतं. पण तेव्हा जो आनंद होता ना, तो आत्ता नाही भेटू शकत बरं का. तसंच म्हटलं मुलींना त्यांचं कसं चाललं होतं सर्वांचं, जर समर कॅम्प आहे, इकडं आहे, सगळ्यांचे फ्रेंड ज्याचे त्याचे ते गेलेले होते. आणि आता कसं असतं ना, नातेवाईक जर शहरात असेल तर मुलांचं जाणं येणं होतं. पण आपले बऱ्यापैकी नातेवाईक पण खेड्यातलेच आहे. तर त्याच्यामुळं आता मुलींचं चाललं होतं की आम्हाला फिरायला घेऊन चला. आता जास्त तर लांब फिरायला जायचं म्हणलं तरी आपल्याला 15-20 हजार रुपये लागतील. आता एवढा खर्च करायचं म्हटलं, चला तुम्हाला ना छान असं रिसॉर्टला घेऊन गेलो. तर खरंच एकदम म्हणजे ना नाशिकच्या पुढंच आहे. त्र्यंबकच्या थोडंसं पुढं, इगतपुरीच्या म्हणजे पुढं असेल किंवा मागं असेल असं काहीतरी आहे. तर रिसॉर्ट आहे इथं शेवास रिसॉर्ट म्हणून. इतकं अप्रतिम असं रिसॉर्ट आहे ना, तुम्ही गेल्यानंतर खरंच म्हणजे असं वाटतं आपण कुठं आलेलो आहोत. इतकं म्हणजे एक तर फुल उन्हाळा होता आणि त्या उन्हाळ्यामध्ये इतकं पाणी होतं. जर तुम्ही पावसाळ्यात गेला तर अजूनच भारी असेल. आणि तिथलं वातावरण बघून खरंच मुली खूप आनंदी झाल्या. म्हणजे काय म्हणतात, फुल पैसा वसूल असा कार्यक्रम म्हटलं तरी चालेल. आणि बघा तिथे आहे ना, आता इथं पक्षी वगैरे मुलांना खेळण्यासाठी भरपूर काही म्हणजे तिथं आहे. पॅकेजवरती असतं ते, कपल किंवा फॅमिली असं तिथं रेट ठरलेले असतात. आणि खरंच मुलांना आहे ना, म्हणजे आपण जास्त लांब पण नेऊन नेऊ नाही शकत, पण काय तिथं एका दिवसापर्यंत फक्त. आणि मुलांना स्विमिंग करायची असेल, काय करायचं सगळं मनसोक्त तिथं आनंद घेता येतो. तर बघा इथं या पक्ष्यांना ना छान असं त्यांनी ना म्हणजे कंपाऊंड केलं होतं आणि इतके छान पक्षी खेळतात त्याच्यावरती. आणि हा व्हिडिओ आहे ना मला शेअर करू का नको करू, कसं असतं ना, आपण जे जगतोय ना ते काही काहींच्या इच्छा असतात बरं का. आणि ते आपण अतिशयोक्ती दाखवणं की आम्ही बघा किती मजा करतोय आणि ते समोरच्याला वाईट वाटणं, हे तर खरंच मुळात आवडत नाही. त्यामुळं आहे ना माझं टाकायचं नाही चाललं होतं. पण आता पण एक आठवण म्हणून पण राहतं ना. आता प्रत्येकाला वाटतं बरं का आपण हौस करावी, आपण चांगलं राहावं, चांगलं हे करावं. पण कसं असतं ना, आपलं बजेटवरती असतं. कधी-कधी खूप काही इच्छा असते, कधी-कधी त्या माराव्या लागतात. पण प्रत्येकच इच्छा जर मारत गेलं तर मग जगण्याला अर्थच नसतो. कारण पैसा हा आहे ना, कमवायचा असतो, पण तो कुठेतरी खर्च पण करायचा असतो. सारखंच कमवून तो काय करायचं? तर इथे आहे ना, मस्त असं मुलींना फिरवलं. तर म्हणजे जसे आमच्या आव्हानात बाहेरून जेवढे रागीट दिसतं ना, तेवढे नाही आहे. मुलींच्या विषयी तर अजिबात नाही आहे. खूप म्हणजे त्यांचं आहे ना, मुलींना जे म्हटलं ना, तो हट्ट ते पूर्ण करणार. एक वेळ स्वतःला भेटलं नाही तरी चालेल किंवा म्हणजे स्वतःला कमी राहिलं तरी चालेल, पण मुलींच्या बाबतीत ते कधीही म्हणजे असं की मुली आहे त्यांना कशाला, काही काहींचे इतके घाणेरडे विचार आहेत. मी आजही बघते की लोकं म्हणतात परक्याचं धन आहे, त्याच्यावर कशाला खर्च करायचा. पण आमचं असं बिलकुलही नाही आहे की परक हा शब्दच आमच्या म्हणजे डिक्शनरीत बसत नाही. आता मी काय म्हणत नाही की आम्ही खूप विचारवंत आहोत किंवा खूप काही, पण ज्याचे त्याचे विचार करण्याची हे असते, काय म्हणता, स्थिती असते. पाण्यातील मासा राहतो कैसा जा, मी प्रत्येक वेळेस सांगते, जावो त्याच्या वंश तेव्हाकडे. तुम्ही एखाद्या माणसाचं आहे ना, बाहेरून जे आहे ते बघून म्हणजे अंदाज लावू नका. त्याच्यासोबत राहा, त्याच्याशी, तेव्हा तुम्हाला त्याचा स्वभाव कळतो. तर चला, मी आता जास्त काही अतिशयोक्ती सांगत नाही. तर तिथलं ते रिसॉर्ट आहे ना, खरंच खूप छान आहे बरं का. आणि इतकं म्हणजे तुम्ही ना कुठलंच तुम्हाला काही वाटत नाही. इतकं माइंड एकदम फ्रेश होऊन जातो. जर तुम्हाला खूप टेन्शन आलेलं असेल किंवा खूप सारखं काम, काम, तर इथं करवंद. आणि आता उन्हाळ्यात गेलो होतो त्यामुळं करवंद वगैरे, डोंगरची काय आपण डोंगरची काळी मैना, अजून आंबे, खूप काही असे जे म्हणजे त्या विना केमिकलयुक्त बरं का फळं तिथं भेटतात. आणि संध्याकाळचं वातावरण संध्याकाळी डान्स वगैरे असतो किंवा DJ असतो. पण आज म्हणजे आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी काय नव्हतं. आणि हे संध्याकाळचं आहे, तर संध्याकाळी इथं मुली मस्त अशा आहे ना खेळायला आल्या होत्या. भरपूर मुलं खेळतात. तर आम्ही म्हणजे दुपारी गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिटर्न झालो. तर खरंच ते बघा साईडला आहे ना, तिकडंच कॅरम वगैरे आहे. तुम्हाला जे खेळ खेळायचे असतील ते तुम्ही खेळू शकता.
आणि म्हणजे कसलंही असं टेन्शन नाही की सगळं कॅमेरा वगैरे तिथे लावलेलं आहे. सकाळी बघा नाश्त्यामध्ये तुम्हाला जे मी तरी एवढं शूट काय घेतला नाही बरं का. मी सांगितलं ना, जास्त दाखवण्यात म्हणजे कसं आम्ही लईच मजा करतो असं दाखवण्याचा माझा हेतू नाही आहे. फक्त तुम्ही याच्यातून 10 जणांनी पाहिलं आणि 1 जण जरी असं त्या ठिकाणी गेलं तर त्यांना आनंद वाटेल आणि काहीतरी म्हणजे मग गेल्यासारखं काहीतरी आनंद वाटेल असं माझं तरी मत आहे बरं का. तर मी कोणतीही गोष्ट ना खूप विचार करून करते, की माझ्यापेक्षा समोरच्याला वाईट वाटलं नाही पाहिजे किंवा त्याच्या मनात चलबिचल नाही झाली पाहिजे. पण कधी-कधी कसं असतं माहिती आहे का, आपण खूप विचार करतो, पण ते समोरच्याला जे आहे ते दुखावलंच जातं आणि आपण कितीही प्रयत्न केला, की समोरच्याला दुखवायचं नाही किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून मला कोणालाही काय असं दाखवायचं नाही, की आम्ही खूपच काही श्रीमंत आहे किंवा आम्ही खूप पैशावालो आहे. असं काही नाही. मी ग्रामीण भागातलीच आहे. एकदम म्हणजे आपण मध्यमवर्गीय म्हणतो ना, तसं म्हटलं तरी चालेल. पण एक आवड म्हणून किंवा एक बाहेर गेल्यानंतर खूप काही शिकायला भेटतं. एक से बढ़कर एक तिथं जे लोक आहेत ते टुरिस्ट लोकं आलेले होते. सर्वजण खूप असं एन्जॉय करतात आणि स्विमिंग जे आहे ते बघा तुम्ही शेजारी खूप लांबून जे आहे तिथे आहे ना लोक आलेले आहेत. ते बघा मुली जे आहे ते मुंबईवरून आलेले होते काही-काही आणि इतके छान ते मुलं म्हणजे आपण गावाकडून गेलो ना, आपण थोडंसं घाबरतो. पण जे शहर सिटीतले लोकं आहे ना, ते कधीच घाबरत नाही आणि मग आहे ना कसं आपले मुलं मागं राहायला नको. त्यांनाही पुढं चालून मॅच झालं पाहिजे म्हणून अशी काहीतरी सवय लावायची. तर चला, मी खूप बडबड केली. आजचा व्हिडिओ एवढाच. चलो बाय.